उद्ध्वस्त झाला बहर मनाचा, खचून नको जाऊस. बरंच काही शिकवतो मज हा परतीचा पाऊस. गडगडाट तो करून देतो दुःख आणि वेदना. सामर्थ्य सोसण्याचे मिळते सोसून त्या यातना. भोगाचे ही क्षण नशिबे, नको सुखात रमूस. बरंच काही शिकवतो मज हा परतीचा पाऊस. ग्रीष्माने ज्या दिली जखम, ती आषाढाने बुजवली. बुजलेल्या त्या जखमेवरची खपली तू उडवली. तोच भरणार जखमा साऱ्या, नको विचार करूस. बरंच काही शिकवतो मज हा परतीचा पाऊस. परतून जाता भरतोस दुःख, आठवांचे खळे. दिलेली स्वप्न भंगतात, पावसा भरून येती डोळे. पहा स्वप्ने तू नवी, आशेची नको कनत जगूस. बरंच काही शिकवतो मज हा परतीचा पाऊस. उद्ध्वस्त झाला बहर मनाचा, खचून नकोस जाऊस. बरंच काही शिकवतो मज हा परतीचा पाऊस. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, पाऊस आता ओसरू लागला आहे. परतीचा पाऊस सुरू झाला आहे. मित्रांनो, या पावसाने आपल्याला खूप काही दिलं आहे. अनेक जणांना जगवलं आहे. अनेक जणांना उभारी दिली आहे. प्रेमवीरांना उभारी दिली आहे. आपल्या जगाच्या पोशिंद्याला जगवलं आहे. तर अशा या पावसाचं आगमन तसंच निरोप या दोन्ही गोष्टी आल्याच. तर परतीचा पाऊस कसा सुरू होतो, परतीचा पाऊस का सुरू होतो, कसा सुरू होतो, याविषयी आज या व्हिडिओमधून थोडक्यात माहिती घेऊया. मला एकाने प्रश्न विचारला, काय हो, तुम्हाला परतीचा पाऊस आवडतो का? त्याच्या या प्रश्नावर मी काय उत्तर द्यावे हेच कळेना. मी नकारार्थी मान हलवली. त्यामुळे मी न बोलता देखील माझं उत्तर त्याला भेटलं असावं. म्हणूनच त्यांनी मला पुन्हा विचारलं, का आवडत नाही? यावेळी मी उत्तरलो, पाऊस फक्त सरींचा सोहळा नसतो. रूमच्या खिडकीतून बसणाऱ्या पावसाला जाऊन घट्ट मिठी मारावी अन अंतरंगात सामावून घ्यावं एखाद्या प्रियसीप्रमाणे. कारण प्रेमाप्रमाणे शरीरातील तापमान कमी करण्याची शक्ती फक्त पावसाच्या सरीमध्ये असते. काय हो, तुम्हाला आठवते का कागदाची शिडाची होडी? पावसाच्या धारेत कित्येकदा आपण नावाडी बनलेलं असू असं ऐकून मी एकदा हसलो. माझे हसणे त्याला कळले नाही. त्यामुळे तो म्हणाला, काय हो, काय झालं हसायला? त्याने विचारलं, तुम्हाला सौमित्रीची कविता आठवते का? प्रियकर आणि पाऊस दोघांची काय सांगड घालावी. त्या कवितेत अगदी उत्तमरित्या सांगितलेलं आहे. तिला पाऊस आवडतो, पण त्याला आवडत नाही. पावसाचे असेच असते हो. पण जिला पाऊस आवडत नाही ती माझी प्रेयशी होऊ शकत नाही. तापलेल्या शरीरावर पुंकर मारणारा पाऊस, झाडाच्या फांदीवर अल्लड बाळाप्रमाणे नाचणारा पाऊस, महानोरांच्या कवितेतील पाऊस आपल्या प्रत्येकाला आवडत असतो. मला तर कवितेतील प्रत्येक शब्द सुचवायलाही पाऊस लागतो. जो जाताना एवढा निरागस वाटतो ना, करून रस ओतून
कविता बनवावी की त्याच्या पुन्हा येण्याच्या समाधानात अर्धवट लिहिलेले कवितेचे पान तसेच सोडून द्यावे हे कळणे अवघडच असतं. मग असेही वाटायला लागते की ऋतुचक्र नसते आणि नुसता पावसाळाच असता तर काय मज्जा आली असती. अशा प्रकारे मित्रांनो, पाऊस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण परतीचा पाऊस काय असतो? त्याने केवळ नुकसानच होतो की त्याचे काही फायदे देखील होतात? परतीच्या पावसाचा फायदा कसा करून घ्यायचा हे आपण आज जाणून घेऊया. परतीचा पाऊस म्हणजे काय? तर हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर अँटीसायक्लोन तयार होतात. अँटीसायक्लोन म्हणजे जास्त दाबाचे क्षेत्र तयार होणे. जास्त दाबाचे क्षेत्र तयार झाले की हवा समुद्राच्या दिशेने फेकली जाते. मात्र ही प्रक्रिया हळूवार टप्प्याटप्प्याने होत असते. म्हणूनच सुरुवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास हा राजस्थानपासून सुरू होतो, नंतर गुजरातला येतो आणि त्यानंतर महाराष्ट्राकडे येतो. सध्या गेल्या 8 ते 9 दिवसापासून महाराष्ट्राच्या सीमेवर तो आहे. अशात जे मॉइश्चर समुद्राकडून आपल्याकडे येतात त्याला पुढे जायला जागा नसल्यामुळे त्यावर प्रेशर तयार होतं आणि पाऊस पडतो. राजस्थानकडून येणारा पाऊस समुद्राच्या मॉइश्चरमुळे पुढे जाऊ शकत नाही आणि तो महाराष्ट्रात पडतो. त्याला परतीचा पाऊस असे म्हटले जाते. परतीचा पाऊस जाहीर करण्याचे निकष काय असतात? परतीचा पाऊस जाहीर करण्यासाठी सध्या वापरलेले निकष म्हणजे 2006 मध्ये स्वीकारले गेलेले निकष आहेत. पण अलीकडे ऐन पावसाच्या महिन्यातही पाऊस गायब झालेला असतो. त्यामुळे परतीच्या पावसाची तयार केलेले निकष शेवटच्या महिन्यात म्हणजेच 1 सप्टेंबर नंतर विचारात घेतले जातात. एखाद्या भागात सलग 5 दिवस अजिबात पाऊस न होणे, वातावरणातील अखेरच्या थरात अँटीसायक्लोन स्थिती दिसणे, हवेतील बाष्प लक्षणीय प्रमाणात कमी होणे अशा निकषांचा त्यात समावेश होत असतो. हा पाऊस पडल्यामुळे किमान 15 ते 20 दिवस जमिनीतून पाण्याचा उपसा होत नाही. त्यामुळे नद्या प्रवाहित राहतात. विहिरीतील पाणी देखील या काळात काढलं जात नाही. त्यामुळे पाणी दीर्घकाळ शेतकऱ्यांच्या रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी वापरता येऊ शकतं. हा याचा सर्वात मोठा फायदा आहे. दुबार पीक घेण्यासाठी परतीचा पाऊस फार मदत करत असतो. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हा पाऊस मदत करत असतो. ज्या जलाशयामध्ये पाण्याचा साठा कमी असतो त्या साठ्यांना त्याच्या क्षमतेइतके पाणी साठवण्यास हा परतीचा पाऊस मदत करत असतो. परतीच्या पावसाने होणारे नुकसान टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? शेती तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार ज्या ठिकाणी नवीन रस्ते तयार होतात, नवीन रोड तयार होतात, तिथे नुकसान फार मोठ्या प्रमाणात होते. कारण पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक व्यवस्था तिथे नसते. दुष्काळानंतर शेतकऱ्याने देखील शेतातील पाणी बाहेर काढणे बऱ्याच ठिकाणी बंद केले आहे. अशा स्थितीत वेगाने शेतातील पाणी काढून देण्याची व्यवस्था आता करणं गरजेचं आहे. अंडरग्राउंड ड्रेनेज तयार करावा लागेल. परतीचा पावसाचे फायदे अनेक आहेत आणि ते फायदे
आपण थोडक्यात जाणून घेतलेले आहे, पण हा परतीचा पाऊस आपल्याला आनंद देणारा आहे हे नक्कीच आहे. परतीचा पाऊस थोडासा हिरमुसला, थोडासा झुसलेला, जाताना हलकेच वाटेवर भेटला. माझ्याकडे पाहून थोडासा हसला, मनात होतं काहीतरी पण सांगताना अडकळला. हलकेच बरसला, हळुवार रिमझिमला अन मिठी मारून थोडा हेलावला. जाताना हलकेच कानात पुटपुटला. कधीतरी कागदाच्या होड्या सोडायच्या निमित्ताने तरी भेट. राहू दे माझा ओलावा तुझ्या हृदयात, कप्प्यात थेट. स्वप्नांना सोड मोकळं भिजायला, तेवढंच मनमुरायला रान होईल मोकळं नाचायला. पाऊस असलो तरी थेंबांचा ओलावा कधी कमीच पडलो, अन माझ्या अंतरीचा मेघ तुझ्यात दाटून येतो. मित्रांनो, परत एकदा धन्यवाद.